पुण्यातील मुंडवा जागा प्रकरणामधनं गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंजली दमन यांकडनं सातत्याने विविध स्तरातनं आरोप केले जात आहेत। या आरोपावर आता राष्ट्रवादीकडनं देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते देखील पासलकर आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं विकास भाऊ, तर जी मालिका आहे अंजली दमन यांनी लावलेली ती कुठेही थांबताना दिसत नाहीये। सातत्याने दररोज त्या एक नवीन आरोप करतायत आणि एक भूमिका त्यांची हीच राहिलेली आहे की काही करून अजित पवारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा। प्रदेश प्रवक्ता म्हणून कसं बघताय? काय झालंय, गेल्या कित्येक वर्षामध्ये अंजली दमानिया ह्या वेगवेगळ्या विषयांमध्ये भूमिका घेतात, परंतु त्यांची अशी भूमिका दिसते की जिथे पवार हे आडनाव आलं की ते लगेच उडी मारतात त्या विषयामध्ये। आणि म्हणून मुंडवा या प्रकरणामध्ये त्यांनी विषयाला सुरुवात केली, परंतु त्याच अगोदर पुण्यामध्ये एक प्रकरण घडलेलं होतं, त्यामध्ये अंजलीताई कुठेही दिसल्या नाही आहेत आपल्याला। आणि मग या मुंडव्याच्या प्रकरणामध्ये अंजलीताईंनी काय केलं की एक विषय घेतला, त्या विषयाचं मीडिया ट्रायल सुरू झालं। मीडिया ट्रायल अशा पद्धतीने सुरू झालं की विषय सुरू झाला आणि लगेच एक 2-4 दिवसानंतर त्यांनी संपूर्ण डिक्लेअर करून टाकलं की मुठे समिती झाली, मुठे समितीने क्लीन चिट दिला। अशा पद्धतीने 2 दिवस त्यांनी मुठे समितीवरती विषय घेतला की जी मुठे समिती अस्तित्वातच नाहीये। परंतु मुठे समितीच्या अगोदर राज्य सरकारने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलेलं होतं की यामध्ये जे काही सत्य असेल ते सत्य बाहेर येईल। 1 महिनाभराची मुदत दिली आणि SIT समिती स्थापन केली। त्या समितीचे अध्यक्ष म्हणून, प्रमुख म्हणून विकास खारगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काम होईल। ती संपूर्ण समिती सरकारला अहवाल देईल, परंतु त्याच्यावरती कुठलाही विश्वास न ठेवता की लगेच मुठे समितीमध्ये आणली। मुठे समिती संपली की लगेच मुंबईचं हॉस्पिटलचं प्रकरण आणलं, ज्या हॉस्पिटलच्या प्रकरणामध्ये अजितदादांचा कुठलाही संबंध नाहीये। अरे अनेक बीड त्या ठिकाणी आरोग्य खात्याचं हॉस्पिटल असेल किंवा महानगरपालिकेचं हॉस्पिटल असेल, ते हॉस्पिटल खाजगी तत्वावरती द्यायचंय। त्या ठिकाणी अनेक कंपन्या येऊ शकतात, राणा जगजित सिंग यांची कंपनी त्या ठिकाणी असेल, म्हणून दादांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना बेछूट आरोप करायचा। त्या दिवशी पूर्ण 2 दिवस अंजलीताईंनी मीडिया ट्रायल चालवली। म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 35-40 वर्ष काम करणारा हा नेता सर्वसामान्य लोकांची कामं सकाळी 6 वाजल्यापासून करतो, ते प्रश्न सोडवतो। म्हणून अशा नेत्याला त्याची प्रतिमा खराब करणं आणि अंजलीताईंना कुठलाही विषय घेतला की अजित पवारांच्या शिवाय त्यांना झोपेत सुद्धा त्यांना स्वप्न पडतं की अजित पवार या ठिकाणी आहेत। म्हणून मला असा संशय येतो की लोकांमध्ये अशी चर्चा आहे की अंजली दमानिया ताई ह्या कॉन्ट्रॅक्टवरती चालल्या आहेत का काय? ह्यांना कोणी कॉन्ट्रॅक्ट दिले का अजितदादांना? त्या टार्गेट करतात अजित पवार काय? आता त्यांचा पूर्वग्रह दूषित काय असेल, त्यामुळे त्या सातत्याने अजितदादांबद्दल त्यांच्या मनामध्ये एक चुकीच्या पद्धतीची त्यांची भावना निर्माण झालेली आहे। आणि एवढ्या मोठ्या नेत्याला टार्गेट करत असताना कदाचित काही आमचे मित्र पक्षाचे काही लोक असतील अथवा काही विरोधक असतील, हे कुणीतरी त्यांना हे चालवते। जेवढी चावी दिली जाती तेवढ्याच प्रमाणामध्ये त्या विषय घेतायत। मला असं वाटतं एखाद्या विषयाच्या बाबतीत, आता काल त्यांनी काय सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांचा लगेच ताबडतोब राजीनामा घ्यावा। मुख्यमंत्र्यांना मी हे शेवटचं सांगते, अन्यथा मी देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटणार आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत या व्यवहार प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे जे अर्थ खातं आहे किंवा जे उपमुख्यमंत्री पद आहे आणि त्यासोबतच पुण्याचं पालकमंत्री पद आहे याच्यापासून त्यांनी दूर राहावं, कारण जो व्यवहार झालाय त्याच्यात पारदर्शक तपास व्हावा आणि ते पारदर्शकता राहावी, हा त्यांचा हट्ट आहे। नाही, हे लक्षात घ्या की ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना पूर्ण सांगितलं की 1 महिनाभर, आज 15 दिवसच फक्त किंवा 15 ते 20 दिवस झालेले आहेत, 20 दिवसामध्ये त्यांना थांबण्याची त्यांची तयारी नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती त्यांचा विश्वास नाहीये आणि म्हणून ते आता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटणार आहेत। मला असं वाटतं ते उद्या ट्रम्प यांना सुद्धा भेटतील आणि ते सांगतील, कारण असं आहे की हा देश संविधानावरती चालतो। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, काल आपण संविधानाचा दिवस साजरा केला। अरे ग्रामपंचायत ते संसद पर्यंतचा कारभार हा संविधानावरती चालतो। म्हणून तुम्हाला काय, तुम्हीच अंजलीताई कसं करतायत
की वकील पण मीच, न्यायाधीश पण मीच, निर्णय पण मीच, विरोधी पण मीच आणि बाजू पण मांडणार मीच, अशा पद्धतीची मीडिया ट्रायल चालत नसते. या देशामध्ये संविधानामध्ये काही दिली पदं दिली असतात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तुम्ही सांगितले म्हणून राजीनामा द्यायचा असं होत नाहीये. एक शक्यता अशी पण वर्तवली जाते की त्यांचं म्हणणं आहे की त्या कागदपत्राचे पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि या सगळ्या पुराव्यांच्या आधारे देखील त्या हायकोर्टात देखील जाण्याची शक्यता आहे. नाही 100% बघा, त्यांना प्रत्येक ठिकाणी जाण्याचा त्यांना घटनेने अधिकार दिलेला आहे. आपण ज्यावेळेस संविधानाला मानतो त्यावेळेस त्यांच्या हक्क अधिकारावरती आपण गदा आणू शकत नाहीये आणि म्हणून त्यांनी कुठं जायचं हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. परंतु आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती विश्वास आहे की त्यांनी जी SIT समिती स्थापन केलेली आहे, विकास खारगे साहेब यांच्या कामावरती आम्हाला विश्वास आहे. ते योग्य तो न्याय योग्य गोष्टीला देतील. त्यांची आजपर्यंतची कारकीर्द पाहिली तर ती पारदर्शक राहिलेली आहे, त्यांचं काम स्वच्छ आहे. त्याच्यामुळं विकास खारगे साहेब या विषयाचा जो काय अहवाल येईल तो पूर्णपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील. दमनियांच्या व्यतिरिक्त काही राजकीय प्रश्न असे आहेत की 2 राष्ट्रवादी एकत्र येतील आणि त्यानंतर परत एकदा काका पुतणे एकत्र येतील अशी राज्यभरात चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत, ज्यामध्ये नगर परिषदांपासून ते अगदी महापालिका निवडणुकांपर्यंतचं सगळं जे बिगुल आहे ते आता वाजायला सुरुवात झालेली आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र आल्यावर किंवा येतील या कॉम्बिनेशनकडे या परमिटेशनकडे कसं बघताय? नाही, एक लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, 2 पक्ष आहेत, काही ठिकाणी अनेक पक्ष आहेत. परंतु आज काय झालंय, कधी कधी BJP बरोबर शिवसेनेच्या लोकांचे सुद्धा कॉम्बिनेशन होतंय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये काही गट तयार होतात, 3-3, 4-4 पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळं दोन्ही पक्ष समजा काही ठिकाणी एखाद्या पक्षाची बाजू वीक असेल, एखाद्याला ती जुळवाजुळव करताना आपलं जास्तीत जास्त आपले उमेदवार कसे निवडून येतील आणि इतरांना बरोबर घेतल्यानंतर त्याची जर संख्या वाढत असेल तर 100% तो एक बेरजेचं राजकारण हे शेवटी घेऊन पुढे जायचं असतं. त्यामुळे दोन्ही पक्ष काही ठिकाणी जिथे परिस्थिती चांगली आणि खराब असेल ते दोन्ही एकत्र आले तर अजून ती परिस्थिती सुधारते. त्यामुळे ते एकत्र आले तर त्याचं वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये. एका बाजूला तुम्ही प्रदेश प्रवक्ते पद घेण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर तुमचं पुणे शहरात मोठं नेटवर्क आहे, राजकीय पदाधिकाऱ्यांची तुमची सुद्धा ओळख आहे. त्यातलेच एक शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी आल्या तर ते राजकीय संन्यास घेतील, राज्याच्या राजकारणातनं ते राजीनामा देतील. तुम्ही एका बाजूला सकारात्मक आहात दोन्ही राष्ट्रवादीसाठी, पण तिकडे पुणे शहराचे थेट शहराध्यक्षच जर अशी भूमिका मांडत असतील तर या भूमिकेकडे कसं बघतो? नाही, प्रशांत दादा अत्यंत समजूतदार आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यावा, परंतु त्यांनी असा निर्णय घेणं हा अत्यंत आत्मघातकी निर्णय असेल. कारण राजकारण करत असताना त्यांनी सुद्धा 20-25 वर्ष राजकारणामध्ये दिलेले आहेत आणि त्यांना भविष्यकाळ चांगला आहे. त्यामुळं उलट आपण ज्या पक्षामध्ये एकत्र असताना जेव्हा होतो त्यावेळेसही आपण या शहराचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं किंवा आपण प्रमुख महापौर सुद्धा या पक्षाच्या माध्यमातूनच आपण झालेले होते. त्यामुळं एकत्र उलट येणं हे प्रत्येकाच्या फायद्यासाठी असतं. त्यामुळं असा अविवेकी विचार करणं हा काही मला योग्य वाटत नाही. परंतु तरी सुद्धा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी काय निर्णय घ्यावा. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांची आजही तीच मागणी आहे, त्या मागणीवर त्या ठाम आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आता अंजली दमानियांच्यावर टीकेचे झोड उठायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता अंजली दमानियांवर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार काही बोलतात का हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरेल. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.